आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा। वर्धा जिल्ह्यात वन विभागाचा चमू जंगलात ठाण मांडून नरभक्षक वाघाला शोधण्यासाठी 40 कर्मचारी जंगलात तैनात। नागपंचमीच्या दिवशी शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। गणगण गणात बोतेच्या गजरात वर्ध्यातून गजानन महाराजांची पालखी दिंडी शेगावकडे रवाना। तब्बल 250 ते 300 महिला, पुरुष, वृद्ध, युवक युवतींचा दिंडीत सहभाग। नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करा, भीम आर्मीकडून रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन। नंदुरबारहून पुण्यासाठी थेट रेल्वेची ही मागणी। पवना धरण 100% भरलं, 800 क्युसेकने विसर्ग सुरू। मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना मोठा दिलासा। व्हीलचेअर अभावी रुग्णाला पाठीवरून नेण्याची वेळ, वणी ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षणाची पुसद, इथून मागणी। सकल गोर बंजारा एसटी आरक्षण अभियान सुरू। ग्रामपंचायतींचे ठराव राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे सादर केले जाणार। अमरावतीच्या तळेगाव विष्णोरा रस्त्याची वर्षभरापासून दुरावस्था, पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढलाय। भिवंडी तालुक्यातील रांजनोली उड्डाणपुलाखाली घाणीचं साम्राज्य, स्थानिक ग्रामपंचायत आणि रस्ते विकास प्राधिकरणाचं दुर्लक्ष। नाशिकच्या हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद, मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचा निर्णय। बीडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय मॉर्निंग वॉक रॅली। आजच्या दिवशीच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची मॉर्निंग वॉक दरम्यान गोळी झाडून हत्या करण्यात आली होती। करंजा नगर परिषद प्रशासनाची मोकाट कुत्र्यांवर कारवाई, जवळपास 40 कुत्रे पकडले। मोकाट कुत्र्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। बीड नगरपालिकेतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्षातील वाद चव्हाट्यावर, चुकीच्या पद्धतीने काम करू देणार नाही, उपनगराध्यक्षांची भूमिका। नाशिक जिल्ह्यात दुर्गम भागात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची चाचणी सुरू। आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली। नंदुरबार बसस्थानक परिसरात पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन, टवाळखोरांवर कारवाई। बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर। भटक्या श्वान नियंत्रणासाठी नंदुरबारच्या एबीसी केंद्राची जिल्हासह आयुक्तांकडून पाहणी। 6 महिन्यात 1802 श्वानांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सौद्यात गुळाचे दर वाढले। 6500 रुपये प्रति क्विंटलला मिळाला भाव। गेल्या 4 दिवसात प्रति क्विंटल 1200 रुपयांची वाढ झाली आहे। नवी मुंबईतील तुर्भेत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा। पालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांकडून कोट्यावधींच्या उधळपट्टीचा आरोप। शिवसेनेची चौकशीची मागणी। सायन रेल्वे स्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम नियोजित वेळापत्रकापूर्वी पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट। 30 सप्टेंबरपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने 6 नर्स आणि 10 डॉक्टरांची नियुक्ती केल्याचं समोर। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करू नये असा शासन आदेश असताना भरती। छत्रपती संभाजीनगर विभागातील 243 कारखाने बंद, हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ। 93,892 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित। सलग 39व्या दिवशी लोकशाही मराठीचा जुहू चौपाटीवर रियालिटी चेक। महापौर रितू तावडेंकडून पाहणी, मात्र कचरा असलेल्या ठिकाणांची पाहणी करणं टाळलं।
मनसेची पनवेल परिवहन कार्यालयावर धडक, परिसरात अनेक ओव्हरलोड गाड्यांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून अनेकांचे जीव गेल्याचा मनसेचा आरोप. उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. अमरावतीच्या मेळघाटातील 152 गावांना अद्याप स्मशानभूमी नाही, अंत्यसंस्कारासाठी 3 ते 10 किलोमीटर पायपीट. सोलापुरात मोची समाजाच्या मागणीला अखेर यश, शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळणार, आमदार देवेंद्र कोठेंच्या पाठपुराव्याला यश. सोलापुरात महर्षी मार्कंडेय महामुनींच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला सुरुवात, महापौर विनायक कोंडाल आणि पत्नी धनश्री कोंडाल यांच्या हस्ते रुद्राभिषेक आणि पालखी पूजन. कोल्हापुरात पाणीपट्टीत दरवाढ करण्यास महापालिका सभेत मंजुरी, पाणी चोरी शोधण्यासाठीही 4 पथके निर्माण. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, कोल्हापूरच्या महापौरांच्या प्रभागात समस्यांचं ग्रहण, बातमी दाखवताच डागडुजीचं काम सुरू. महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन. यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, 73 प्रकल्पांच्या 5 किलोमीटर परिसरात पर्यटनाला बंदी, 5 दिवसात 5 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू राहणार. अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.